वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे अँगल्स। आता हे अँगल्स कोणकोणते येतात आणि त्यांची माप कशी कशी असतात हे आपल्याला बघायचे। पण फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एकच आहे म्हणणं की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट्स करून सुद्धा सांगत जा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करत जा, जेणेकरून काय होईल मग तुम्हाला नवनवीन व्हिडिओज माझे लवकरात लवकर बघायला मिळतील। चला फ्रेंड्स, चला आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सुरुवात करायचं आपल्याला सुरुवातीपासून, सुरुवात म्हणजे 0 पासून होत असते, हे तर सगळ्यांना माहिती आहे की नाही। मग पहिलाच आपला अँगल कोणता आहे? मग 0 अँगल। आता 0 म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे। 0 म्हणजे काय? शून्य आहे की नाही। अँगल म्हणजे कोन, म्हणजे 0 अँगल म्हणजे याचा अर्थ काय होतं? मग शून्य कोन। कोणता कोन तयार झाला? आपला शून्य कोन आपल्याला आता बघायचा आहे। मग शून्य कोन म्हणजे काय? फक्त एक रेष, म्हणजे त्याचं माप आपण घेतलेलंच नाही की किती आहे, 1 आहे, 2 आहे, 10 आहे, 15 आहे, किती डिग्री अंश आहे, 25 आहे, 30 आहे, 12 येतं। हा व्हिडिओ जे येतं मी 2 in 1 बनवत असते, जेणेकरून इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, मराठी मीडियमचे विद्यार्थी आणि सेमीचे विद्यार्थी यांना सुद्धा काम येईल। त्यामुळे मला मराठी आणि इंग्लिश मधून दोन्ही मधून मला सांगावं लागते, जेणेकरून तुम्हाला सगळं समजण्यासाठी सोपं जाईल। मग आता 0 म्हणजे काय? शून्य कोन। 0 म्हणजे ज्याचा आपण मापच घेतला नाही तो म्हणजे 0 अँगल। आता 0 अँगल आपल्या लक्षात आलेच असेल। आता समोर बघायचं आपल्याला, त्यानंतर 0च्या नंतर कोणता अँगल तयार होणार आहे ते बघायचे। मी स्टेप बाय स्टेप न घेत गेलेले आहे, तुम्ही समजून घ्या। आता दुसरा नंबर बघायचा आपल्याला ॲक्यूट अँगल, ACUTEANGLE। ॲक्यूट अँगल म्हणजे काय? लघु कोन। आता नाव मी कशामुळे सांगते तुम्हाला, हे जर तुमच्या लक्षात आले नाव लघु कोन, लघु म्हणजे काय? लहान। लघु म्हणजे काय? लहान। तर मग आता आपल्याला लहान कोन म्हणजे काय हे पण समजून घ्यावं लागेल। आता लहान कोन म्हणजे काय? 0च्या नंतर, म्हणजे 0 पासून याच्या नंतर तयार होणारा कोन आहे आणि किती पर्यंत? 90च्या कमी, 90 डिग्रीच्या कमी। आता डिग्री म्हणजे काय आणि ते 90 मार्क म्हणजे काय हे आपल्याला कशाला बघायचंय ते बघायचंय आपल्याला प्रोटेक्टरने। आता याच्यामध्ये बघा, तुम्ही तुमच्याकडे कंपास असेल, तुम्हाला इतकं बारीक काही दिसणार नाहीये, मी दाखवलं तरी पण फक्त समजून घ्या की एक मध्यभागी मी सांगते, तुम्हाला फक्त लक्ष द्या। एक मध्यभागी एक सूर्यासारखं एक असं अर्ध गोल दाखवलेला आहे आणि त्यामध्ये काय झालेले, मग एक त्याच्या साईडला अशी गोल रेष दाखवलेली आहे बघा, आणि त्यामध्ये असते मग एक अशी आडवी रेष असती आणि त्यानंतर मग छोटे 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 माप असतात बघा। तर सगळ्यात सुरुवातीला काय असतं? 10, 20। अगोदर मधल्या मापामध्ये काय नाव आहेत आपले, नंबर्स आहेत 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असं, आणि त्यानंतर माप आहेत मग मोठे मोठे। आता यामध्ये आपल्याला मोठे माप न बघता फक्त आपल्याला छोटे माप बघायचे आहेत, जेणेकरून मग मी काय केलेले बघा, हे समजा आपण ॲक्यूट अँगलसाठी म्हणजे लघु कोन काढण्यासाठी आपल्याला 90 डिग्रीच्या खाली, आता मी हा कोन बरोबर मध्यभागी घेतलेला आहे बघा। हे बघा मधला जो पॉइंट आहे, हे पॉइंट आपल्याला दिसत असेल ते मी इथे 0 वर ठेवलेले, आणि लाईन नोटबुक मध्ये ठेवताना ही लाईन अशी सरळ आली पाहिजे, याच्यावर लक्ष तुम्हाला द्यायचं आहे। 0 जवळ, 0च्या जवळ ती लाईन आपल्याला सरळ काढायची असते आणि त्यानंतर मग जो 90 डिग्रीचा असतो सरळ, त्याच्या डोक्यावर जो असतो त्याला 90 डिग्री म्हणतात। पण 90च्या कमी जे माप असतात मग ते 0च्या नंतर सुरू होणारे आणि 90च्या कमी असणारे याला काय म्हणतात? मग लघु कोन असं म्हणतात। त्याला इंग्लिश मध्ये ॲक्यूट अँगल असं म्हटलेलं आहे। पण हे 90 डिग्रीचं नाही, आपल्याला मी छोटं घेतलेलं आहे, त्यामुळे काय झालेलं म्हणजे आपल्याला 90 डिग्रीचा अँगल आपल्याला मिळालेला नाही। मग त्यापेक्षा अँगल छोटा आहे म्हणून त्याला लघु कोन असं म्हटलेलं आहे। त्यानंतर बघायचे आपल्याला राईट अँगल। आता राईट अँगल म्हणजे काय हे तुम्हाला तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता 90 डिग्रीच्या कमी, 0 पेक्षा जास्त आणि 90 डिग्रीच्या कमी यालाच मग ॲक्यूट अँगल लघु कोन असं म्हटलेलं आहे। 90च्या लहान आहे, 90 पेक्षा लहान आहे, सगळ्यात लहान कोण आहे? ॲक्यूट अँगल असतो। मग त्याचं माप तुम्ही 0 पासून म्हणजे 74 असेल, 85 असेल, 89 पर्यंत मग तो जाऊ शकतो, त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हटलेलं असतं। त्यानंतर सुरुवात होते मग 90च्या अँगल, डायरेक्ट 90चा अँगल। 89च्या नंतर काय येतं आपल्याला माहिती आहे? डायरेक्ट 90। हे मी समोर घेतलेले, पण याला नाव काय दिलेलं आहे बघा, राईट अँगल म्हणजे काय? काटकोन। काटकोन, काटकोन म्हणजे काय? राईट अँगल, आणि स्पेलिंग आहे RIGHTANGLE, राईट अँगल। आता याचं बघा सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मात्र सांगितले मी की जो
कोण तयार होत असतं बघा, हे दिसतोय आपल्याला, दिसतोय ना. तर मग याला म्हणतात राईट अँगल. ब्लॅक बोर्ड असतो किंवा व्हाईट बोर्ड असतो किंवा आपल्या घराची चौकट असते दाराची किंवा आपल्या खिडक्या असतात किंवा कोणतीही चौकोनी वस्तू असते, मग याला कोन असतं बघा, 4 कोन. इथे काय होतं मग असे सरळ असा बॉक्स तयार होत असतो बघा. आता समजा हे आपलं दार आहे, हे दार असते, मग ह्या दाराच्या चारही कोपऱ्याला राईट अँगल तयार झालेला असतो, म्हणजे बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार होत असतो, आहे की नाही. तुम्ही भिंतीचा कोपरा बघा आपल्या, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल तिथे तिथे जर बघितलं तर बरोबर असं आहे बघा. हे भिंतीचा कोपरा समजू आपण. मग हे बघा असे आपल्या 4 भिंती असतात, मग 4 भिंतीमध्ये असे कोपरे कोपरे असतात. मग त्याचा जो अँगल तयार होतो त्याला सरळ रेष मारून बघितली आपण, ते एक बॉक्स दिसतो मग आपल्याला. मग हा कोणता तयार कोण असतो आपला, बरोबर कंप्लीट 90 डिग्रीचा अँगल असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, काटकोन असं म्हटलेलं आहे. आता काटकोन लक्षात आलं असेल, कारण हे महत्त्वाचे बघा आपल्याला भूमिती विषयामध्ये, तर मग त्यासाठी आपल्याला अँगल समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता काटकोन झाल्याच्या नंतर 90 डिग्रीच्या पुढे आपण आता थोडंसं पुढे सरकलोत आपण. पहिले झाला 0चा, नंतर झाला 0 पासून ते 89 पर्यंत, म्हणजे 90च्या कमी, आणि त्यानंतर मग आता कंप्लीट 90 अँगलचा, म्हणजे बरोबर आपण काटकोन तयार केलेला आहे. त्यानंतर 90च्या पुढे सरकलो तेव्हा तयार होत असतो आपला ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय, विशाल कोन. आता विशाल, लघु म्हणजे काय बघितलं आपण, लघु म्हणजे लहान, आणि आता मग विशाल म्हणजे काय, विशाल म्हणजे थोडासा मोठा कोन, म्हणजे विशाल कोन. आता हा आपला विशाल कोन किती अंशाचा असतो, डिग्रीचा असतो, हे आपल्याला बघायचंय. आता विशाल कोन म्हणजे काय, 90 डिग्रीच्या समोर. आपण बघितले की 90 डिग्री कुठे झाली आपली तयार. थोडंसं एक्झाम्पल म्हणून पण सांगते मी तुम्हाला. ही सरळ जो आहे ती आपली 90 डिग्रीचा चालली आहे, पण त्याच्या पुढे सरकलाय 90 डिग्रीच्या समोर, त्याच्या समोर गेलेला आहे, आणि तो किती पर्यंत असतो, मग 180 पेक्षा कमी असतो. हे जे माप आहे आपलं, तर ह्या कंपोजचं माप असते बघा 180 पर्यंत. 0 पासून ते 180 माप असतं, पण 180 पेक्षा ते माप कमी आहे. त्यासाठी याला कोणतं माप म्हटलेलं, मग विशाल कोन, म्हणजे याला म्हटलेलं आहे ऑब्ट्यूज अँगल असं आपण म्हटलेलं आहे. आता तुमच्या लक्षात ठेवायचं फक्त माप 90च्या समोर, 90च्या पुढे आणि 180च्या कमी, म्हणजे 179 पर्यंत आपण हे माप घेऊ शकतो. 91 च्या समोर आणि 179 पेक्षा कमी, म्हणजे 180 पेक्षा कमी, म्हणजे 170 पर्यंत आपण त्याचे माप घेऊ शकतो. त्यालाच मग विशाल कोन असं म्हटलेलं आहे. आता याच्या समोर जर गेलो आपण, आता 179 च्या नंतर काय येणार, 180, म्हणजे डायरेक्ट 180 कसं येणार, मग सरळ अशी लाईन घेतलेली, सरळ, म्हणजे हा कोन आपला सरळ तयार झालेला आहे. पण तो इथून सुरुवात होऊन इथे आपण घेतला छोटा लघु कोन घेतला, मग काटकोन घेतला, मग विशाल कोन घेतला, आणि नंतर आलाय आपल्या इथं मग स्ट्रेट अँगल. स्ट्रेट म्हणजे काय, सरळ. हे पण सगळ्याला माहिती आहे, तुम्ही ऐकत असतात स्ट्रेट लाईन बनव, स्ट्रेट बस, म्हणजे सरळ बस वगैरे, सरळ लाईन बनव, अशा प्रकारे. मग स्ट्रेट अँगल म्हणजे काय, सरळ कोन. आता सरळ म्हणजे शब्दावरूनच आपल्याला कळायला लागलं की हे कोणतं कोन येतं. मग फक्त आपल्याला काय ध्यानात ठेवायची, त्यांची माप. सरळ कोन असतो 180. तर मग याच्यामध्ये एक सोपं सांगायचं म्हणजे 90 डिग्रीचा जो अँगल असतो आपला, इकडचा तुम्हाला सांगितलेले 90 डिग्रीचा, मग 90 डिग्रीचा इकडे एक 90 डिग्री आणि इकडे एक 90 डिग्रीचा कोन तयार होईल. मग 90 आणि 90 डिग्री होतात, मग दोन्हीचा माप जर आपण एकत्र केलं तर मग तो सरळ कोन असा पूर्णच्या पूर्ण कोन. हे बघा इथे तुम्हाला लक्षात येईल की सरळ कोन घ्यायचा आहे, म्हणजे इथून पूर्ण फिरून तो कोन आपल्या इथपर्यंत आलेला आहे. मग त्यामुळे काय तयार झालेलं, 180चं माप हे आलेलं आहे. त्यानंतर त्या हिशोबाने मग आपल्याला हा कोन तयार झाला आपला सरळ कोन. कोणता कोन तयार झालेला आहे, सरळ कोन, आहे की नाही. आणि तो किती मापाचा असतो, कमी नाही जास्त नाही, 180 डिग्रीचा असतो. आता त्यानंतर 180च्या पुढे सरकायचं आहे आपल्याला. आता त्यानंतर बघायचं मग आपल्याला 180च्या समोर कोणतं माप येते, तर त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, मग प्रविशाल कोन. प्रविशाल, आता याच्यामध्ये विशाल नाव येत आहे, ध्यानात ठेवा, विशाल नाव आलेलं आहे, फक्त त्याच्या समोर लागलेलं आहे प्र म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं शिल्लक असेल, मग आहे की नाही. आपण म्हणतो नाही एक्स्ट्रा, आहे की नाही, म्हणजे विशाल पेक्षा थोडंसं एक्स्ट्रा आहे. मग त्याला काय नाव दिलेलं आहे, प्रविशाल कोन. कोणतं नाव दिलेलं आहे मग त्याला, प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल. आता तो कसं, मग 180च्या नंतरचं माप आहे, ध्यानात ठेवा. 180 तुम्ही एक एक माप फक्त लक्षात ठेवत जा.
180 च्या नंतरचा जो माप आहे त्याला म्हणतात मग विशाल कोन. म्हणजे 181 पासून सुरुवात होणार आहे ते डायरेक्ट 359 पर्यंत. कशामुळे? कारण हाच कोन जर आपण असं सरळ धरलेला आहे, हा झाला आपला 180 चा सरळ कोन. त्यानंतर जो पाठीमागे समोर समोर फिरत गेलेला आहे तो आपला असा फिरत गेलेला असल्यामुळे मग तो इथे प्रविशाल कोन तयार झालेला. म्हणजे हे माप आपलं अशा या पद्धतीनं थोडंसं कर्व आलेलं आहे, वाकून झालेलं आहे की नाही. म्हणजे बाहेरच्या साईडला हा कोन असा फिरलेला आहे. अगोदरच्या कोन मध्ये काय दाखवलं आपण आतल्या हाते कोनच्या मध्ये माप आहेत बघा. हे बघा पहिलं कोन, हे काटकोन, नंतर हे विशाल कोन, नंतर फक्त याचं सरळ असं अर्ध गोल येते स्ट्रेट अँगलचं, आणि याच्या नंतर आणखी ते खाली गेलेलं आहे. म्हणजे 180 च्या वर त्याचं माप गेलेलं असल्यामुळं त्याला विशाल पेक्षा मोठा कोन म्हणजे प्रविशाल कोन असं नाव देण्यात आलेले. मग याचं माप काय ठेवायचं आपल्याला? 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी आहे की नाही. आता प्रविशाल कोन झाल्याच्या नंतर 180 च्या पुढे धरलेला आहे 359 पर्यंत आणि त्यानंतर माप येतं मग डायरेक्टली 360 म्हणजे काय? 360 अंशाचा कोन. मराठीमध्ये त्याला अंश म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला डिग्री म्हणतात. मग तो कंप्लीट अँगल तयार होत असतो. कंप्लीट अँगल, कंप्लीट तुझं पूर्ण काम कंप्लीट. तर कंप्लीट शब्द आपण ऐकलेले म्हणजे काय? पूर्ण. म्हणजे माझा होमवर्क कंप्लीट नाहीये किंवा तुमचे आपल्याला टीचर म्हणतात की अरे होमवर्क कंप्लीट करून या, म्हणजे पूर्ण करून या आहे की नाही. मग याला नाव दिलेलं आहे कंप्लीट अँगल. म्हणजे काय? पूर्ण कोन. पूर्ण कोन आहे की नाही. याला ह्या अशा पद्धतीने नाव दिलेलं. कशामुळे? की त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तो जो अँगल आहे सुरुवातीला कसा आला? स्ट्रेट आला, नंतर थोडासा लहान कोन आला, नंतर मग स्ट्रेट आला इथून डोक्यावर 90 चा, नंतर मग इकडच्या साईडला आला, नंतर मग हा कोणता कोन झाला? मग विशाल कोन झाला, नंतर स्ट्रेट कोन आला मग म्हणजे सरळ कोन झाला, आणि याच्या खाली आलेला आहे आता तो कोणता कोन तयार होत आहे? मग आपला प्रविशाल कोन झालेला आहे. आता प्रविशाल कोन झाला बघा, सूर्यासारखं फिरत फिरत आलेले गोलचक्री. लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, आता आहे प्रविशाल कोन. आणि मग हा माप असं फिरता 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 इथं आल्याच्या नंतर मग याला म्हणतात कंप्लीट अँगल. म्हणजे पूर्ण कोन तयार झालेला आहे. आणि पूर्ण कोन केव्हा तयार होत असतं? मग ज्याचं माप 360 डिग्री असतं, 360 अंश. जेव्हा पूर्ण माप, कारण हे पूर्ण माप जर बघितलं आपण या मापाचं तर याला काय म्हणतात? मग प्रोटेक्टर असतंय 180 चं, 180. मग 180 आणि याला आपण आणखी उलट असं धरलं तर मग हे 180. मग दोन्ही मिळून काय होतात? मग 360 माप होत असतं. तुम्ही तुमच्या नोटबुकवर ठेवून बघा, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माझे माप लक्षात येतील. फक्त हे जे प्रोटेक्टर आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्हाला मग पूर्ण कोन तयार मिळेल. म्हणजे कोणत्या कोनला आपण कसे माप दिलेले ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग हा झाला आपला पूर्ण कोन. म्हणजे पूर्ण तो फिरत 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 आलेला आहे आणि इथे येऊन संपलेला आहे. आता तुम्ही म्हणता की झिरो अँगलला पण मॅम लाईन दाखवली तुम्ही, ती माप नव्हतं. हो, पण त्याला आपण असं गोल दाखवलं नव्हतं आहे की नाही. कारण पहिला जो आहे झिरो अँगल बघून काय दिसतोय आपल्याला, त्या झिरो अँगलला फक्त आपण रेष ओढलेली आहे, बाकी काहीही केलेलं नाही. नंतर मग आपण त्याचे दोन दोन भाग करत गेलेलो आहोत आणि हा शेवटचा रेष जरी सरळ असली पण हा माप आपला पूर्ण फिरून आलेला असल्यामुळं त्याला पूर्ण कोन असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे तो झाला आपला कंप्लीट अँगल. मग अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ सुद्धा कंप्लीट झालेला आहे की नाही. तर फ्रेंड्स, आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल कोनाचे प्रकार, अँगल्सचे टाइप ऑफ अँगल्स. मग आजपासून तुम्हाला माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल, आजची जी माहिती आहे आपल्याला समजलेली असेल आणि आवडली सुद्धा असेल, त्यासाठी मग आणखी सांगायचं शेवटचं की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्स करत जा. ज्यांना आवश्यकता आहे अभ्यासाची त्यांना सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगत जा. थँक्यू व्हेरी मच.